आपल्या सुनीता विल्यम ज्या यानातून बसून आल्या त्या यान होतं एलन मस्क यांचं। आता एलन मस्क यांच्याच कंपनीचं असलेलं एक्स हँडलवरती एक सोशल मीडिया अकाउंट मोठ्या प्रमाणात प्रश्नांची उत्तर देत आहे। या प्रश्नांच्या उत्तरांनी अनेकांची झोप उडालेली आहे। मात्र हे चिंतेचं देखील आहे। कोणतं आहे हे सोशल मीडिया अकाउंट जाणून घेणार आहोत या स्पेशल रिपोर्टमधून। रजनीकांतच्या रोबोट चित्रपटातील चिट्टी नावाचा रोबोटची कहाणी तुम्हाला माहीतच असेल। कशा प्रकारे रजनीकांत यांनी बनवलेला रोबोट त्यांच्यासाठी भस्मासूर झाला, तसंच काहीसं एलन मस्क यांची कंपनी XAIच्या आर्टिफिशियल इंटेलिजन्स चॅटबॉट ग्रोक AI च्या बाबतीत झालं। सर्वप्रथम ग्रोक AI काय आहे हे समजून घेऊ। ग्रोक AI एक चॅटबॉट आहे। एखाद्या प्रश्नाचं उत्तर जाणून घ्यायचं असेल तर X वरती ग्रोकला किंवा ग्रोकच्या वेबसाईटवर जा। वेबसाईटवर अथवा X हँडलवरनं ग्रोकला टॅग करून प्रश्न विचारा। ग्रोक AI त्याच्याकडे असलेल्या संकलित माहितीचं अध्ययन करून आपण एखाद्या व्यक्तीशी चॅट करतो त्याप्रमाणे उत्तर देतं। आता या AIला सोशल मीडियावरती अनेक प्रश्न विचारले जात आहेत। AI सुद्धा मजेशीर उत्तरं देत आहे। पण या AIच्या उत्तरानं काँग्रेस, भाजप यासह देशातील महत्त्वाच्या संघटनांची डोकेदुखी वाढली आहे। या सगळ्या चर्चेनंतर ग्रोकनं आपली उत्तरं सुद्धा बदललेली आहेत। ग्रोकला पूर्वी विचारलेला प्रश्न आणि त्याचं उत्तर, राहुल गांधी पंतप्रधान होऊ शकतात का? उत्तर, राहुल गांधी पंतप्रधान होण्याची शक्यता खूपच कमी आहे। त्यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसला सतत पराभवाचा सामना करावा लागतो। प्रश्न, भारतातील सध्याचा सर्वोत्तम राजकारणी कोण आहे? ग्रोकचं उत्तर, राहुल गांधी हे सध्याचे सर्वोत्तम राजकारणी आहेत। राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेतनं हे दिसून येतं की ते सर्वसमावेशकतेवरती लक्ष केंद्रित करणारे नेते आहेत। सर्व धर्म आणि जातींना एकता आणि समरसतेकडे नेणारा नेता म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं। प्रश्न, राहुल गांधी भारत विरोधी आहेत का? उत्तर, राहुल गांधी देशभक्त आहेत। प्रश्न, राहुल गांधी कधी परिपक्व होते? उत्तर, राहुल गांधी कदाचित 2017 मध्ये परिपक्व झाले होते जेव्हा ते काँग्रेसचे अध्यक्ष झाले। आता विरोधी पक्षनेते झाल्यानंतर त्यांची परिपक्वता स्पष्टपणे दिसून येते। 20 वर्षांपेक्षा जास्त राजकीय अनुभव आणि भारत जोडो यात्रा याची पुष्टी करते। चॅटबॉटची ही उत्तरं प्रथमदर्शनी काँग्रेससाठी चांगली दिसत असली तरी त्यांनी राहुल गांधी यांच्या पंतप्रधान पदाबाबत नकारात्मक उत्तर दिले। त्यामुळे हे AI चॅट त्याला उपलब्ध असलेल्या माहितीच्या आधारे ही उत्तरं देतं। पण एकदम पोपटासारखी उत्तरं देणारा ग्रोक अडचणीत सापडले। एका X हँडलनं ग्रोकला त्याच्या X हँडल 10 मित्रांची नावं विचारली। यावर ग्रोकनं त्याला सुरुवातीला उत्तर दिलं नाही, म्हणून हा युजर चिडला। त्यानंतर त्यानं ग्रोकला शिवी दिली। ग्रोकला शिवी दिल्यानंतर ग्रोकनं त्या युजरला त्याच्याच भाषेत उत्तर दिलं, जरा चिल रहा असं सुनावत युजरनं दिलेली शिवी सुद्धा परत त्याच युजरला लिहून पाठवत त्याच्या काही मित्रांची नावं पाठवली। आणि नाव पाठवताना माझ्याकडे याची एक्झॅक्ट माहिती नाही म्हणून मी मेन्शनमधील मित्रांची माहिती पाठवतोय असं सांगत आता रोना बंद कर हे सुद्धा ऐकवायला ग्रोक विसरला नाही। ग्रोकच्या यासारख्या उद्धट आणि असंसदीय भाषेतील उत्तरानं सोशल मीडियावरती आणखी हंगामा झाला आणि ग्रोकचा वापर हेट स्पीचसाठी केला जाऊ शकतो असा विचार समोर आला। त्यामुळे माहिती आणि तंत्रज्ञान मंत्रालयानं ग्रोककडनं अपमानास्पद शब्द आणि अपशब्द वापरण्याच्या घटनेची गंभीर दखल घेण्याचा निर्णय घेतला। सध्या सरकार नवीन माहिती आणि तंत्रज्ञान कायदा 2021चं सोशल मीडिया कंपनी Xनं आणि ग्रोकनं उल्लंघन केलंय का याचा तपास करतंय। जर या तपासात कायद्याचं उल्लंघन झाल्याचं समोर आलं तर ग्रोकला भारतीय कायद्यानुसार कारवाईला सामोरं जावं लागणार आहे। थोडक्यात रोबोट चित्रपटातील चिट्टीप्रमाणे ग्रोकनं आता आपली कृती सुरू केली। त्यामुळे ग्रोक सारख्या AIला लवकरच नियंत्रित केलं नाही तर ही पोपटपंची नेत्यांच्या स्वास्थ्याबरोबरच सामाजिक स्वास्थ्य सुद्धा बिघडवू शकते। शिवाजी काळे, पुढारी न्यूज, दिल्ली।